सर, जिस तरीके से SIR के मुद्दे पर विपक्ष लामबंद है, लेकिन दूसरी तरफ सरकार कह रही है कि पार्टी हमारी ही सरकार बनेगी और हम वहाँ पर काम कर रहे हैं। आज भी प्रधानमंत्री बिहार जाकर आए। ठीक है, वो तो कह सकते हैं हमारी सरकार बनेगी, ये उन्हें कहने में नहीं क्या बात है, वो तो कहेंगे। इलेक्शन कमिशनला हे पुरावे जे आहेत, राहुल गांधींच्या वेळेस सुद्धा इलेक्शन कमिशनने प्रेस कॉन्फरन्स घेतली. आता तुम्ही हे अधिकृतपणे पुरावे देणार आहात का इलेक्शन कमिशनने, कारण की ते पुरावे मागतायत. आणखी सखोल अभ्यास करतो तिथं आम्हाला 2-3 आठवडे अजून लागतील, त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनला घेतो. आमची काही फारशी अपेक्षा नाही, कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यूज मांडल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली, ती प्रतिक्रिया बघितल्याच्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत नाही. ते जे पुन्हा सांगतात शपथ द्या, कसं राहुल गांधींनी स्वच्छ सांगितलं की फार्लमेंटचा सभासद म्हणून मी शपथ घेतलेली आहे, आणखी याची काही वेगळी आवश्यकता नाही. घर क्रमांक जो आहे तो 0 दाखवण्यात आला. घर क्रमांक 0 दाखवण्यात आला. त्याच्यावर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्यांना घरं नाही आहेत त्यांची घर क्रमांक 0 आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीडमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते बीडमधून, जिथे पोलिंग बूथवरती काही वोटर्सना येऊ पण देत नव्हते. ही तक्रार होती, आम्ही ती आता इथं घेतली नाही. आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधींनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथं क्रमांक नव्हतं. पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टीमध्ये घर आहे, एक व्यक्ती त्या ठिकाणी राहते आणि तिथे 140 लोकांनी मतदान त्या घराच्या नावावर केलेलं आहे की तिथे एक व्यक्ती राहते. त्यामुळे या सगळ्याच्या खोलात आम्ही जाणार आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.